नमस्कार, कुक विथ रेणूमध्ये आपले मनापासून स्वागत। आज आपण गव्हाचं पीठ आणि पालकाचा वापर करून एक कुरकुरीत स्नॅक करणार आहोत, जे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल आणि करायला तर फारच सोपं आहे। लहान मुलांच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा प्रवासात घेऊन जाण्यासाठी एक हेल्दी ऑप्शन म्हणून आपण हे पालकाची पापडी करू शकतो आणि हे अजिबात खराब होत नाही। चहा सोबतही तुम्ही हे एन्जॉय करू शकता। मैदा किंवा बेसन न वापरता आज आपण हे पापड्या बनवत आहोत आणि जरी गव्हाचं पीठ वापरून जरी बनवलं असलं तरी पण अगदी कुरकुरीत हे पापड्या बनतात आणि विशेष करून या पापड्या अजिबात तेलकट होत नाहीत आणि संपेपर्यंत कुरकुरीत राहतात। चहा सोबत तर बेस्ट ऑप्शन आहे। चला तर आपण रेसिपी पाहूया। पालकाची कुरकुरीत पापडी बनवण्यासाठी अर्धी जुडी पालक देठासहित मी घेतलेला आहे, 1 कपभर कोथिंबीर मी घेतलेला आहे, 15-20 हिरव्या मिरच्या लागणार आहेत, 1 चमचा ओवा, 1 चमचा जिरा आणि 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या आपल्याला लागणार आहेत, 1 वाटी रवा लागणार आहे आणि जवळपास 2 ते 3 वाटे आपल्याला गव्हाचं पीठ वापरायचं आहे आणि 1-2 चमचे तीळ आपल्याला लागणार आहेत। पालकाची कुरकुरीत पापड्या बनवण्यासाठी अर्धी जुडी पालक मी स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि देठाचा पोर्शन मी वापरणार आहे। देठामध्ये तेवढेच विटामिन्स असतात जेवढे पालकाच्या पानांमध्ये असतात। पालक स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आता मी बारीक कट करून घेते। पालकामध्ये भरपूर प्रमाणात आयरन, कॅल्शियम, विटामिन्स, फायबर्स असतात, त्यामुळे मी पालकाचा वापर जास्तीचाच केलेला आहे। आता मी कोथिंबीरही बारीक कट करून घेते। कोथिंबीरमुळे पापड्या आपले मस्त टेस्टी बनतील। आता मिक्सर जार मध्ये मी पालक टाकून घेतलेला आहे आणि आता कोथिंबीर टाकून एकत्र मी हे वाटून घेणार आहे आणि वाटते वेळी थोडंसं पाणी मी टाकणार आहे, जेणेकरून पालक लवकर बारीक होईल आणि हे अशा प्रकारे प्युरी तयार झालेली आहे। आता हिरव्या मिरच्या आणि लसूण मिक्सर जार मध्ये टाकून बारीक मी वाटून घेते। पापड्या तिखटच छान लागतात, त्यामुळे मी मिरच्या थोडे जास्तीचेच घेतलेले आहेत। आता आपण पीठ मळून घेऊया। त्यासाठी मी गव्हाचं पीठ अंदाजे 1-2-3 वाट्या पीठ घेतलेले आहे, जे आपण नॉर्मल चपातीसाठी वापरतो तेच कणिक आहे आणि 1 वाटी मी रवा टाकून घेतलेला आहे आणि बारीक रवा आहे। रव्यामुळे पालकाचे पापड्या एकदम कुरकुरीत बनतात। आता मी ओवा आणि जिरा थोडंसं भाजून बारीक पूड करून टाकलेलं आहे आणि आता आपण जे वाटून घेतलेलं जे हिरव्या मिरची आणि लसणाचं वाटण आहे ते टाकून घेतलेलं आहे। काळं मीठ टाकलेलं आहे, साधं मीठ टाकलेलं आहे आणि आता गरम तेल टाकलेलं आहे। अंदाजे 1-2-3 चमचे गरम तेल टाकून चमच्यानेच आधी थोडं मी मिक्स करून घेते, कारण तेल गरम आहे। हे पापड्या तिखटच छान लागतात, त्यामुळे मी मिरचीचं प्रमाण थोडं जास्तीचंच घेतलेलं आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने मिरचीचं प्रमाण घेऊ शकता। तेल आपण व्यवस्थित पिठाला चोळून घेऊया, जेणेकरून पापड्या आपले मस्त क्रिस्पी बनतात। आणि बघा, असं मुटका आपला बनला पाहिजे, म्हणजे तेलाचं प्रमाण आपलं परफेक्ट आहे। खूप जास्त तेल आपल्याला टाकायचं नाही। आणि आता मी तीळ टाकून घेतलेले आहे। 1-2 चमचे तीळ टाकल्यानंतर पालकाचं जे आपण वाटण करून घेतलं होतं ते टाकून आता व्यवस्थित आपण हे पीठ मळून घेऊया। आणि बघा, पालकाची प्युरी टाकल्यानंतर पिठालाही किती छान हिरवा गडद रंग आलेला आहे आणि लागेल तसं आपण हे प्युरी टाकत आपण कणिक मळून घ्यायचं आहे। थोडं पालकाचं पेस्ट टाकत मी आता कणिक मळून घेते आणि खूप जास्त गठ्ठही आपल्याला तिंबायचं नाही किंवा खूप जास्त सैलसरही करायचं नाही। फक्त रवा भिजेल इतपतच आपल्याला थोडंसं सैल ठेवायचं आहे। आपल्याला पापड्या लाटायचे, त्यामुळे खूप जास्त सैलसरही पीठ आपल्याला नको आहे। बघा, अशा प्रकारे मी हे पीठ मळून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान हिरवा रंग आलेला आहे आणि थोडंसंच अगदी सैलसर मी ठेवलेले आहे, कारण रवा भिजण्यासाठी थोडंसं आपल्याला पीठ अशा प्रकारे सैलसर ठेवायचं आहे। आता मी हे झाकून एक 10-15 मिनिटं ठेवते। 10-15 मिनिटानंतर बघा, आता आपण हे छान मळून घेऊया। 10 ते 15 मिनिटांमध्ये रवाही भिजलेला आहे आणि बघा, पीठही असं गठ्ठसर झालेलं आहे, त्यामुळे आपण थोडंसं सैलसर ठेवलं होतं। आता थोडंसं तेलाचा हात लावून घेऊन एकदा मी मळून घेते आणि मग लगेचच आपण पापड्या लाटून घेऊया। तुम्हाला लहान मोठे ज्या आकाराचे पापड्या लाटायचे आहेत त्यानुसार तुम्ही हे लाटून घ्यायचं आहे। मी थोडे मोठ्याच आकाराचे पापड्या लाटून घेणार आहे। तुम्हाला लहान मोठे ज्या आकाराचे पापड्या बनवायचे असतील त्यानुसार तुम्ही असे पिठाचे गोळे बनवून घ्या। मी आता सर्व पिठाचे असे गोळे तयार करून घेते आणि नंतर आपण लगेचच एक सर्व पापड्या लाटून घेऊया। आता मी तुम्हाला एक लाटूनही दाखवते। थोडंसं मी तेल लावून घेतलेलं आहे पोलपाटाला आणि आता हे पिठाचा वापर न करता तसंच आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे। तेल लावल्यामुळे ते पोलपाटाला चिटकतही नाही आणि पाहिजे त्या आकारामध्ये तुम्ही हे लाटून घ्यायचं आहे। मी थोडंसं पातळ लाटून घेणार आहे, म्हणजे आपल्याला कुरकुरीत पापड्या आपले तयार होतील। आणि मग काटेरी चमच्याने आपल्याला असं फोर्कने थोडेसे टोचे मारून घ्यायचे आहे आणि एकसारखे गोलाकार जर तुम्हाला पाहिजे असेल तर असं प्लेटचा वापर करूनही तुम्ही हे गोलाकार आकार करून घेऊ शकता किंवा तसंच जर ठेवलं तरीही चालते। प्लेटचा वापर केल्यामुळे एकसारख्या आकाराचे आपले पापड्या तयार होतात। बघा, रंगही किती छान हिरवागार आलेला आहे। अगदी पातळ मी लाटून घेतलेला आहे। आता अजून एक मी लाटून घेते आणि मग तुम्हाला तळून दाखवते। हे पहा, असं आपल्याला पातळ लाटून घ्यायचं आहे
आणि आता हे मी प्लेटचा वापर न करता लाटलेलं आहे. आता हे पापड्या आपण तळून घेऊया. तेल छान कढईमध्ये तापून घ्यायचं आहे आणि बघा असं पातळ मी लाटून घेतलेलं आहे. तेल चांगलं तापल्यानंतर पापडी आपल्याला तेलात टाकायचं आहे आणि गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेला आहे. आणि पापडी टाकून झाल्यानंतर मग मीडियम फ्लेमवर आता मी हे तळून घेणार आहे. मीडियम फ्लेमवरच दोन्ही साईड आपल्याला छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. खालची बाजू छान क्रिस्पी झाल्यानंतर मी साईड नंतर पलटून घेते आणि दोन्ही साईड आपल्याला छान अशी क्रिस्पी तळून घ्यायचं आहे. बघा छान मस्त क्रिस्पी आपले हे पापड्या झालेले आहेत. रव्याचा वापर केल्यामुळे पापड्या खूपच क्रिस्पी बनतात आणि इतके कुरकुरीत होतात की संपेपर्यंत हे कुरकुरीतच राहतात, अजिबात नरम पडत नाहीत. बघा मस्त आपली हे पालकाची पापडी बनवून रेडी आहे. आणि तशाच प्रकारे बाकीचे सर्व पापड्या आपल्याला तळून घ्यायचे आहे. सुरुवातीला टाकते वेळी गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे आणि नंतर मध्यम फ्लेमवर दोन्ही साईड छान आपल्याला क्रिस्पी तळून घ्यायचं आहे. मध्यम गॅसवर तळून घेतल्यामुळे पापड्या पण छान कुरकुरीत बनतात आणि टिकण्यास पण मदत होते. 1-2 महिने आरामात टिकतात. हे पापड्या इतके चविष्ट खमंग लागतात की केले की संपतात. त्यामुळे जास्त प्रमाणामध्येच हे पालकाचे पापड्या बनवावे लागते आणि हे एक हेल्दी स्नॅक ऑप्शन म्हणूनही तुम्ही करू शकता. आता बाकीचेही सर्व मी त्याच प्रकारे तळून घेते. या पालकाच्या पापड्यांसाठी मी कच्चंच पालक प्युरी करून वापरलेलं आहे. जर समजा तुम्हाला ब्लांच करून जर वापरायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता. जर पालकाला ब्लांच करून जर वापरायचं असेल तर 1-2 मिनिट पाण्यामध्ये आधी बॉईल करून घ्यायचं आणि नंतर मग थंडगार पाण्यात टाकून थंड करून घ्यायचं आणि नंतर मग पालकाची प्युरी करून घ्यायची. तुम्हाला जसं सोयीचं वाटेल तसं तुम्ही हे बनवू शकता. सर्व पालकाचे पापड्या मी तळून घेतलेले आहेत आणि खूपच कुरकुरीत पापड्या आपले बनलेले आहेत. तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल किती छान क्रिस्पी झालेले आहेत आणि ते सुद्धा गव्हाच्या पिठापासून आपण बनवलेले आहेत. आणि 27 ते 28 पापड्या आपले बनलेले आहेत आणि खूपच क्रिस्पी झालेले आहेत आणि कुठेच तुम्हाला वाटणार नाही की गव्हाचं पीठ यामध्ये वापरलेलं आहे. बघा किती छान मस्त क्रिस्पी आपले हे पापड्या बनलेले आहेत आणि आवाजावरून तुम्हाला कळतच असेल खूपच कुरकुरीत आपले पापड्या बनलेले आहेत. आणि पालकाचा वापर केल्यामुळे एक हेल्दी स्नॅक आपलं बनलेलं आहे. ज्यांना पालक अजिबात आवडत नाही ते सुद्धा हे आवडीने खातील. इतके छान टेस्टी बनतात आणि येता जाता मुलं असेच हे फस्त करतील आणि मुलांना तर असे कुरकुरीत पापड्या फारच आवडतात. पापड्या थंड झाल्यानंतर एअरटाईट डब्यामध्ये आपल्याला हे भरून ठेवायचं आहे. संध्याकाळच्या छोट्या मोठ्या भुकेसाठी किंवा चहासोबत तुम्ही हे सर्व करू शकता. खूपच अप्रतिम लागतात. माझ्या घरी पालकाच्या पापड्या सर्वांनाच खूपच आवडतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद.